भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथे त्यांच्या अस्थी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत। गेल्या 9 ते 10 वर्षांपासून या अस्थी एका लहान बुद्ध विहारातच ठेवण्यात आल्या आहेत। समाज बांधवांच्या मागणीचा विचार करून आमदार सुरेश खाडे यांच्या माध्यमातून स्मारकासाठी 3,57,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र अभिवादन भूमीच्या कामाचा दर्जा आणि सध्याची दुरावस्था यावरून समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे तसेच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अभिवादन भूमीची दुरावस्था झाल्याचा आरोप भाजपा नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नलवडे आणि उपअभियंता नंदेवाले यांना प्रत्यक्ष स्मारकाच्या ठिकाणी बोलावून कामातील त्रुटी आणि दुरावस्था दाखवून देण्यात आली। अभिवादन भूमीच्या कामाची स्थानिक समाज बांधव, आर्किटेक्ट, ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करून कामाच्या दर्जाची पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। सोमवारपर्यंत ठोस निर्णय घेऊन अभिवादन भूमीची दुरुस्ती व निकृष्ट कामाबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला। दरम्यान आंदोलनादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून निषेध करण्यासह त्यांची धिंड काढण्याचा आक्रमक इशाराही यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा श्वास आणि जीव आहेत। त्यांच्या अस्थी जतन केलेल्या अभिवादन भूमीची दुरावस्था कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही अशी संतप्त भूमिका डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी व्यक्त केली आहे। संपूर्ण भारत देशाला ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी कायदा दिला, ते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी इथं आपल्या समाज बांधवांनी आणून ठेवलेल्या आहेत आणि गेली 9 ते 10 वर्ष झालं की त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी छोट्याशा बुद्ध विहारामध्येच आहेत। पण समाजाची भावना तीव्र होती की बाबा इथं अभिवादन भूमीत व्हावी, मोठं स्मारक व्हावं। त्या दृष्टिकोनातनं आमदार सुरेश खाडे यांनी 3,57,00,000 रुपये फंड देण्याचं काम केलं। पण या सार्वजनिक बांधकाम विभागाचे आजपर्यंतचे अधिकारी, त्यांचे इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि त्यांचे ज्यांनी हे स्ट्रक्चर डिझाईन केलं, आर्किटेक्ट, ह्या सगळ्यांचं फेल्युअर आज लक्षात आलं की ह्यांनी माती खाल्ल्यामुळं आज ह्या स्मारकाची एवढी दुरावस्था झालेली आहे। कॉन्ट्रॅक्टर तर हा निर्लज्जच आहे। कॉन्ट्रॅक्टरने ठेवलेली माणसं मान खाली घालून उत्तरं द्यायला लागलेत। पण निश्चितपणानं सांगतो की मी आज या ठिकाणी पाहणी करायला कार्यकारी अभियंता नलवडे आणि त्यांचे सहकारी उपअभियंता नंदेवाले साहेब यांना बोलवलं होतं। आज जी काय वस्तुस्थिती आहे त्यांना दाखवलेली आहे। समाजाच्या आर्गेमधल्या समाजाच्या भावना तीव्र आहेत। सहनशक्तीच्या पलीकडे हा विषय गेलेला आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा श्वास आहेत, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा जीव आहेत। पण जर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीचीच जर विटंबना होणार असेल तर कुणाला सुट्टी दिली जाणार नाही। म्हणून आज या सगळ्या प्रकरणाला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना आपण पकडले, यांना आपण सांगतोय जर सोमवारपर्यंत समाजाबरोबर आर्गेच्या समाजाला सोबत घेऊन आर्किटेक्चर, कॉन्ट्रॅक्टर अशी संयुक्त बैठक लावून इथे जे काही कामाचा निकृष्ट दर्जा झालेला आहे त्याची पडताळणी करून जर या सोमवारच्या आत तुम्ही निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या सोमवारी मिरज PWD ऑफिसमध्ये जे कार्यकारी अभियंता नलवडे असतील किंवा इतर अधिकारी असतील यांच्या तोंडाला काळं पासून यांची धिंड काढल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा देतो।